शिक्षण म्हणजे नुसतं शालेय शिक्षण किंवा पाठ्यपुस्तक असं अपेक्षित नाही. शिक्षण म्हणजे ज्ञान. तर हे ज्ञान वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. तरी संस्कृती ह्याचा अर्थ कुठलीही याच्यामध्ये धार्मिक संकल्पना अशी नसून आमचं ह्या परिसरामध्ये जी संस्कृती आहे, मग ती शेतीची संस्कृती असेल, ग्रामीण संस्कृती असेल, माणसाच्या आचार विचारातली जी संस्कृती आहे, तर त्या संस्कृतीचं त्याला माणूस बनवणारी जी संस्कृती आहे, तर ह्या संस्कृतीचं संवर्धन करणं या उद्दिष्टाने त्याची योजना झालेली आहे. व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास मुलांच्या बाबतीमध्ये घडणं ही काळाची गरज आहे हे त्या काळी ओळखलं होतं आणि म्हणूनच कृतियुक्त शिक्षणाला त्यांनी वाव दिला. वृद्धापासून तरुणापर्यंत, तरुणापासून लहानापर्यंत कोणताही व्यायाम म्हणजे कोणताही खेळ खेळला पाहिजे, तरच भारताचे सशक्त नागरिक होतील. ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता तर असतेच, पण त्यांना पुढे येण्यासाठी एक खेळ किंवा क्रीडा प्रकार हा एक करिअर म्हणून पाहण्यासाठी त्यांना विशेष मार्गदर्शनाची गरज असते. 2006 साली सगवळी सनराईज हा खास करून क्रीडा प्रकल्प सुरू केला. इथे ग्रामीण भागातल्या या महिला ज्या होत्या आतापर्यंत फक्त शेती आणि घर एवढंच फक्त त्यांना माहिती होतं. पण आता जेव्हापासून आम्ही बचत गट तयार केलेत संस्थेच्या अंतर्गत, तर त्यामुळे प्रत्येक जणांना असं आता वाटायला लागलंय की आम्ही शेती सोडून दुसरं काही करू शकतो आणि काही काही उद्योगांसाठी सुद्धा त्या प्रवृत्त झालेल्या आहेत. तर आपल्याकडे बरेच असे काही उद्योग महिलांनी सुरू केलेले आहेत. गावाचा वेगळा वेगळा तुकड्या तुकड्याने विचार न करता संबंध त्या पाणलोट क्षेत्रात राहणाऱ्या गावाचा, कुटुंबाचा, व्यक्तीचा एकत्रितपणे सर्वंकष त्यांच्या विकासाचा एक विचार केलेला आहे. त्याच्यामुळे संस्थेने साधारण 1986 ते 90 या दरम्यान पाणलोट क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम करायला सुरुवात केली. तर आता या घडीला गावात पिण्यासाठी मुबलक पाणी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हळदीसाठी मुख्य पीक असलेलं गाव म्हणून उदयास आलं. टार्गेट ओरिएंटेड काम न करता लाभार्थ्यांपर्यंत त्याचं म्हणजे बेनिफिट पोहोचलं पाहिजे, हा मुख्य उद्देश संस्थेचा आहे. एकेकाळी जी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं म्हटलं जातं, आज बरोबर त्याच्या उलट परिस्थिती झाली आहे.
तर आपल्या शेताचा स्वभाव, आपल्या जमिनीचा स्वभाव ओळखून त्या ठिकाणी जर शेती केली तर तो खरा शेतकरी. मग ह्याचं शिक्षण लोकांना देणं आवश्यक आहे. कृषी विज्ञान केंद्राचं जे पहिलं काम आहे ते शेतकऱ्यांना एकत्रित करणं, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि त्यांच्या अडचणी सोडण्याच्या दृष्टिकोनातून विविध माध्यम आहेत त्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणं. आणि जे काही उच्चतम तंत्रज्ञान आहे त्या शेतकऱ्यांच्या घरी गेलं पाहिजे, त्यांच्या बांधावर गेलं पाहिजे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती ही सुधारली पाहिजे. मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की संस्थेचा जो शिक्षक किंवा इतर प्रकल्पात काम करणारा कार्यकर्ते आहेत हे सगळेजण कॅम्पसमध्ये राहतात. त्याच्यामुळे ते केव्हाही उपलब्ध आहेत आणि अशा पद्धतीनं एक प्रकारचं आदर्श सहजीवनाचं एक ह्या ठिकाणी प्रयोग चालू आहे. एक काय म्हणजे प्रत्येक ह्या संस्थेचं तुम्ही पाहाल की प्रत्येक कोपरा एक लर्निंग सेंटर आहे. ज्या लोकांसाठी आम्ही काम करतो तर त्यांना जेव्हा आम्ही काही त्या संस्थेच्या व्यासपीठावर मदत करतो आणि तेव्हा त्या त्रासातून मुक्त होऊन जेव्हा त्यांना तो एक रिलीफ मिळतो आणि ते जेव्हा स्थिर होतात तर ते पाहून आम्हाला जे समाधान मिळतं ते कुठल्याही आर्थिक लाभापेक्षाही मोठं आहे. ह्याच्यामुळेच आम्हाला पुढील काही काम करण्याची प्रेरणा मिळते, नवीन आव्हानं झेलण्याची पण आम्हाला त्याच्यामधून ऊर्जा मिळते. एक झोपडीतून सुरुवात झाली होती जी संस्था, ते आज इतकं मोठं स्वरूप झालं आहे. ते वडाचं झाड एक ह्या सगळ्या घटनेचा एक मूक साक्षीदार आहे. तो त्यांनी ह्या सगळ्या डेव्हलपमेंट्स त्यांनी पाहिलेल्या आहेत.